नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदार कारभाराची चौकशी करून कठोर कारवाई करा, आमदार संजय केळकरांची मागणी. कल्याण मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्यात यावी, अभिजित बिचुकल्यांची मागणी. मान्सूनमध्ये सागरी प्रवास महागणार. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीत निवडणूक यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे. मतदान केंद्रात पंखे आणि पाण्याची सुविधा नव्हती, तसेच अनेक मतदारांची नावे देखील वगळण्यात आल्याने एका प्रकारे हा लोकशाहीच्या उत्सवाचा मतदारांचा अपमान आहे. तेव्हा निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. लोकसभेच्या 5व्या टप्प्यात निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत गलथान, भोंगळ आणि बेजबाबदारपणाचे दर्शन मतदान केंद्रावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करता निघून गेले. मतदान व्हावं यासाठी विविध माध्यमातून आवाहन केले गेले, मात्र मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कल्याण लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी बिग बॉस फेम आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाकरिता 20 मे रोजी मतदान पार पडले. या मतदारसंघातून 80,000 मतदारांची नावे गायब झाल्यामुळे या मतदारांना त्यांचा राष्ट्रीय हक्क बजावता आला नाही. त्यामुळे बिचुकले यांनी ही मागणी केली आहे. तसेच त्यांची मागणी विचारात घेतली नाही तर येत्या 27 मे पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. मोरा उरण ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात 26 मे पासून 25 रुपयांची वाढ होणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामासाठी ही दरवाढ केली जाते. यामुळे सागरी प्रवास दरवर्षीप्रमाणे महागणार आहे. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकीट दरात 80 रुपयावरून 105 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हाफ तिकीट दरातही 39 रुपयांवरून 53 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. ही दरवाढ 31 ऑगस्ट पर्यंत लागू राहणार आहे. नरवीर चिमाजी आप्पा यांच्या शौर्याने प्राप्त झालेल्या वसई किल्ल्याचा विजय दिन साजरा करण्यासाठी वसई किल्ल्यावर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी महानगरपालिका मार्फत वसई विजयोत्सव दिनाचा 1 दिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसई किल्ल्याचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, येथील लोकसंस्कृती, खाद्य संस्कृती आणि पर्यटन माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून येथे रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने वसई विरार महानगरपालिका दरवर्षी वसई किल्ला येथे वसई विजयोत्सव दिनाचे आयोजन करण्यात येते. रत्नागिरी शहरासह तालुक्यात 21 मे रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वीज पुरवठा पूर्णतः खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात आंबा पार्सल पाठवणाऱ्या आंबा बागायतदारांना याचा सर्वाधिक फटका बसला. गाड्यांमध्ये पेट्या भरत असताना मुसळधार पाऊस आल्यामुळे आंबा व्यावसायिकांचे नुकसान झाले. आता पाहूया गृहनिर्माण संस्थांबद्दलची विशेष बातमी. गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातील विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी 7 जून ते 9 जून या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी एका पत्रकार परिषदेत फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी ही माहिती दिली. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्ह्यातील पहिलेच महाअधिवेशन असून सुमारे 8 ते 10 हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध आहे. गृहनिर्माण संस्थांचा वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसहाय्य
वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसेच आवश्यक ते बदल याबरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.